त्यानंतर सन्मानित करत आहोत भूषण यांना. भूषण सरांनी पुढे यावं. काही योगायोग आहे बघा, एक भूषण सन्मान करतोय, एक भूषण स्वीकार करतोय. आता सन्मानित करतोय ऋषितांनीला. ऋषिताने पुढे यावं. आता सन्मानित करतोय देवदत्त यांना. ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होऊच शकत नाही असे आमचे साऊंडवाले राहुल काळे यांनी पुढे यायचंय. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, एक व्यक्ती अशी होती की ती सकाळपासून आपल्या बरोबर होती, अर्थात आयोजकांबरोबर होती, वीणा देवधर. मीर जहागीरदार यांचे किती आभार मानावेत तेवढेच कमी आहेत. त्यांनी अशी पण कमिटमेंट दिली आहे, जर आम्हाला सहवास वृद्धाश्रम च्या गोगटे यांनी परवानगी दिली तर ते जे तारीख देतील त्या तारखेला आम्ही परत कार्यक्रम करण्यास नक्कीच उत्सुक आहोत. फक्त त्यांनी आमच्या डोक्यावरती आशीर्वादाचा हात ठेवावा इतकीच माझी विनंती आहे. एक मिनिट. वयाच्या ह्या टप्प्यावरती इतकं सुंदर जर गातायत तर त्यांच्या तरुण वयात त्यांनी मला स्टोरी सांगितलेली. त्यांच्या इथे मिसेस बसल्यात बदलापूरला, त्या खायला सांताक्रूजला होत्या आणि बदलापूरला त्यांना ते बघायला आले होते. तर त्याच्यानंतर खूप उशीर झाला म्हणून बदलापूरवरनं ते त्यांना सांताक्रूजला सोडायला गेले. तर सोडायला जाताना त्या प्रवासात त्यांनी इतकी गाणी ऐकवली की त्यांनी शेवटी हो सांगितलं. तर ही गाण्याची ताकद असते. काकूंसाठी पण जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. काकू उठायला ना जागण्यासाठी, त्यांना चालता येत नाही आता विशेष, पण त्या काळची ही प्रेम कहाणी मला शेवटी तुम्हाला सांगितल्याशिवाय राहवलं नाही. आणि अजूनही ते मीना तुझ्यासाठी हे गाणं, प्रभाताई आल्या होत्या प्रभाताईंसाठी हे गाणं, इतके सगळ्यांमध्ये ते रममाण होतात आणि मिक्स होतात. तुमच्यापैकी पण कोणाला कोणासाठी ते एक गाणं नक्की म्हणतील. इतका स्टॉक त्यांच्याकडे आहे. आणि सकाळपासून आम्ही खरं तर एक स्वागत सत्कार करायला चान्स बघत होतो, पण आता हा योग्य सत्काराचा चान्स आहे. मी गोगटे काकांना विनंती करेन की वीणा मॅडमचा सकाळपासून आपण सारखं स्वागत सत्कार करायचं विसरलोय, राहिलेलं आहे, करायचं आहे. तुमचे आशीर्वाद असेच राहू देत आणि आम्हाला तारीख द्यायची. तुम्ही तारीख पे तारीख, तारीख पे तारीख नाही पडता का? मी वकील असतो तर नक्की दिली असती. बाबांसाठी एक शुभेच्छा देतो. त्यांनी आत्ताच म्हटलं मुझे चलते जाना है, लंबी दूरी तक चलते जाना है, रुकना नहीं, थकना नहीं, झुकना नहीं. आज सकाळपासून इथे जो उत्सव चालू आहे, पहिल्यांदा श्रावण सरी बरसल्या, आता स्वरांचा अभिषेक झालेला आहे. त्याच्यामध्ये दिवसाला तुमचं वैद्यकीय उपचार झाले आणि त्याची सांगता संगीत उपचाराने झालेली आहे. आता एक ऑफर आलेली आहे की अशी संधी मिळाली तर परत परत येऊ म्हणून, आणि ही संधी तुम्हाला नक्की मिळेल याची मी सगळ्यांतर्फे ग्वाही देतो.